इकडनं तिकडे पार्सल जातं आणि मग काय काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, हा पैसा हा मुंबईकरांचा पैसा आहे, हा मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा आहे, हा कुठल्या कमिशनरने अमेरिकेला पाठवण्यासाठी झालेला पैसा नाहीये किंवा कोणाच्या तरी घरी जाण्यासाठी हा पैसा नाहीये. या मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, परंतु मुंबई शहराच्या सुविधा, पायाभूत सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशा आहेत की नाही, हा प्रश्न मी नाही विचारत. हा प्रश्न आज मुंबईकर विचारतोय. अध्यक्ष महाराज, मुंबईकर हा प्रश्न विचारतोय. आणि त्यामुळे माझी आजच्या चर्चेच्या निमित्तानं माझी ही मागणी आहे अध्यक्ष महाराज, आपल्या मार्फत मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ही विनंती करतो की गेल्या 25 वर्षातल्या मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या, फायनान्शियल मिसमॅनेजमेंटची एका निवृत्त उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अकाउंट्सचं एक स्पेशल सीएजी ऑडिट झालं पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या मार्फत या चर्चेच्या अनुषंगाने या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही करतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, 2019 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबई शहराने ग्रह खातं तर एक अजबच ग्रह खातं बघितलं. अध्यक्ष महाराज, अजब ग्रह खातं बघितलं. मी म्हटलं आपल्याला की आधीचे पोलीस कमिशनर फरार होते, नंतरचे पोलीस कमिशनर आतमध्ये गेले, नंतर जगाला कळलं की ते हिमालयन बाबा होते, मग ते काय फोन टॅपिंग करायचे, गृहमंत्री जेलमध्ये गेले, मग काय एंटिलियाचं एक प्रकरण झालं, 100 कोटीचं प्रकरण झालं, सचिन वाझेचं प्रकरण झालं, मनसुख हिरेनचं प्रकरण झालं, अनेक प्रकरणं झाली. अध्यक्ष महाराज, अनेक प्रकरणं झाली. पण मी आज अजून या गेल्या शासनाच्या काळामध्ये झालेल्या अजून एका प्रकरणाचा आज संदर्भ देऊ इच्छितो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, 2008 मध्ये घोषणा झाली होती मुंबई शहरावरती हमला झाल्यानंतर की मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज लावले जाणार. अध्यक्ष महाराज, सीसीटीव्ही कॅमेराज टेंडर सुद्धा नाही निघालं. अध्यक्ष महाराज, 2014 मध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, गृह खातं त्यांच्याकडे होतं. 2 वर्षामध्ये टेंडरही काढलं, वर्क ऑर्डरही दिली आणि 7000 सीसीटीव्ही कॅमेराज हे मुंबई शहरामध्ये लागले, कनेक्टेड टू पोलीस नेटवर्क. अध्यक्ष महाराज, ओनली इन 2 इयर्स. जे 6 वर्षामध्ये झालं नाही ते 2 वर्षामध्ये मान्य देवेंद्रजींनी करून दाखवलं. काय प्रोसिजर होती? गृह खात्याने त्याचं टेंडर काढलं होतं, गृह खात्याने त्याचं टेंडर दिलं होतं, गृह खातं त्याच्यामध्ये ऑपरेटर होता आणि ते कॅमेराज लागल्याच्या नंतर त्याचं कनेक्शन कोणाला दिलं गेलं होतं? पोलीस स्टेशनला, पोलीस नेटवर्कला दिलं गेलं होतं. अध्यक्ष महाराज, हे झालं 2016 मध्ये, 17 मध्ये. 2020 मध्ये एक अजबच गोष्ट घडली. अध्यक्ष महाराज, अजबच गोष्ट घडली. अध्यक्ष महाराज, 2020 मध्ये लोकल पोलीस स्टेशन हे लोकल वॉर्ड ऑफिसरला पत्र देतं की अमुक तमुक कंपनी आहे आणि ही कंपनी पुढे आलेली आहे, त्यांना सीसीटीव्ही कॅमेराज लावायचे आहेत आणि त्याकरता तुम्ही परवानगी द्या. असं कोण म्हणतं? एका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या एरियातल्या वॉर्ड ऑफिसरला पत्र देतात, फ्री मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज लावणार म्हणे. मग त्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर फास्ट, स्विफ्ट ऍक्शन, क्विकली, एकदम जेट स्पीड, गरीबाची कामं नाही करत त्या जेट स्पीडनी, रिटर्न मध्ये एनओसी देतात लोकल पोलीस स्टेशनला, परवानगी, परमिशन गिवन. मग पोलीस खातं त्या पर्टिक्युलर कंपनीला पोल उभारायला सांगतं. अनेक असे 1200 पोल उभारले. अध्यक्ष महाराज, मुंबईत 1200 पोल. पण त्याच्यामध्ये गूढ हे सीसीटीव्ही कॅमेराचं नाहीच आहे. त्याच्यामध्ये गूढ असं आहे की पोल उभारले, सीसीटीव्ही कॅमेरा लावले,
आणि नंतर त्या पोलवरती इंटरनेटचं इक्विपमेंट लावलं इल्लीगली, आणि इल्लीगली इंटरनेटचं इक्विपमेंट लावल्यानंतर ज्या इंटरनेट ऑपरेटिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीज आहेत त्यांच्याकडनं भाडं आकारलं अध्यक्ष महाराज त्या कंपनीने 1200 पोलचं. आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आमचा काय आक्षेप त्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडिंगच्या इक्विपमेंटला नाहीये, आमचा आक्षेप प्रोसेसला आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की आज तर त्याच्यावरती इंटरनेटचं इक्विपमेंट लागलं, उद्या कदाचित अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी करता जर कोणी तिकडे काही पोल लावला, पोलवरती काही इक्विपमेंट लावलं तर, इल्लीगल सर्वेलन्स ऑपरेटिंग सिस्टीम त्या पोलवरती लावली तर, अन्य कुठल्याही प्रकारची काहीतरी टेक्नॉलॉजी त्याच्यावरती लावली तर, आणि त्याचा उपयोग जर देशविघातक शक्तींना मदत करण्यासाठी झाला तर, हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज. आणि तुम्हाला एवढेच जर सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरा लावता येतात, मी लावलेत माझ्या मतदारसंघामध्ये. आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरा लावता येतात आणि त्याचं कनेक्शन डायरेक्ट पोलीस नेटवर्कला देता येतं. आम्ही दिलंय, आम्ही 300 सीसीटीव्ही कॅमेरा लावले, त्याच्यावर इंटरनेटचं इक्विपमेंट नाही लावलं आम्ही. आणि त्यामुळे ते नंतर हँडओव्हर करायचे असतात, त्याच्यानंतर पोलीस त्याचं जे फुटेज असतं ते मॉनिटर करतं. आणि एवढंच जर पोलिसांना सीसीटीव्ही सिस्टम लावण्यामध्ये जर इंटरेस्ट आहे आणि वॉर्ड ऑफिसला पण एवढं जर त्याच्यामध्ये परवानगी देण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर टेंडर काढा ना गृह खात्याच्या मार्फत. ऑफिशियल सरकारचं टेंडर काढा सीसीटीव्ही कॅमेरा लावायला आणि द्या कोणाला तिकडे इक्विपमेंट लावायची आहे ती अधिकृत द्या होम डिपार्टमेंटच्या मार्फत, ते पैसे सरकारला येऊ दे. मग एका पर्टिक्युलर म्हणजे त्या कंपनीने आधी असं दाखवलं की मी सीएसआर मध्ये कॅमेरा लावतोय, फॉर पब्लिक इंटरेस्ट मी कॅमेरा लावतोय, सीएसआर मध्ये लावतोय. सुयोग टेलिमॅटिक्स नावाची कंपनी आहे, कोण आहे मला माहित नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसवरती आमचा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज. मग त्याच्यामध्ये प्रश्न टाकला होता, प्रश्न गेल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली, सगळं इक्विपमेंट डिऍक्टिव्हेट झालं. आपली सिस्टम कशी चालते ते बघा, सगळं सिस्टम डिऍक्टिव्हेट झालं, इक्विपमेंट वरनं काढलं, त्याचे फोटो काढले, इकडे विधानसभेमध्ये उत्तर पाठवून दिलं की त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे. उत्तर जसं विधानसभेत आलं तसं तिकडे परत इक्विपमेंट अप झालं. वा, इक्विपमेंट तिकडे परत अप झालं. आणि त्यामुळे माझी या अनुषंगाने माननीय गृहमंत्री महोदयांना ही विनंती आहे की सर्वप्रथम तर ही चौकशी झाली पाहिजे की अशा प्रकारची परवानगी कुणाच्या दबावामुळे, कुणाचा त्याच्यावरती दबाव होता, कुणाच्या दबावामुळे ही अशा प्रकारची, म्हणजे जशी MCZM परवानगी दिली ना त्याकरता, तशीच इकडे कोणीतरी दबाव टाकला ही परवानगी देण्याकरता. त्यामुळे कुणाच्या दबावाखाली या अशा प्रकारच्या परवानग्या या त्यावेळेला देण्यात आल्या. अध्यक्ष महाराज, कुठले अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत, त्यांना ऑर्डर देणारे कोण होते, आणि ताबडतोब या गोष्टीचं निष्कासन हे झालं पाहिजे. आणि अतिरिक्त जे काही सीसीटीव्ही कॅमेराची रिक्वायरमेंट मुंबई शहरामध्ये असेल ती गृह खात्याच्या मार्फत जसं 2016 मध्ये त्यावेळेला करण्यात आली होती अध्यक्ष महाराज, तशी या वेळेलाही आपण पुन्हा त्या ठिकाणीही करून घेऊ शकतो अध्यक्ष महाराज. बाकी अजून 2-3 मुद्दे आहेत छोटे छोटे, ते फक्त मांडतो की मुंबई शहराच्या गावठाण आणि कोळीवाड्यांच्या स्पेशल DCRच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी गेल्या काळामध्ये संत गतीने कारवाई झालेली होती ती येणाऱ्या काळामध्ये लवकर त्याच्यामध्ये फास्ट अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, जेणेकरून गावठण आणि कोळीवाड्यामध्ये पण आपल्या मुंबई शहरातले जे आद्य नागरिक राहतात, जे ईस्ट इंडियन्स आहेत, जो कोळी बांधव आहे, जो आगरी बांधव आहे, तर त्यांच्या घरकुल योजनेचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या एक्झिस्टिंग घरांचा प्रश्न असेल, त्याला रेग्युलराइज करण्याच्या संदर्भामध्ये, त्याला सिस्टम मध्ये आणून त्यांना त्याच्यामध्ये सवलत देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कारवाई ही लवकरात लवकर झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जमिनींवर
मग ती रेल्वे असेल, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा डिफेन्सच्या जमिनी असतील, या जमिनींवर मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्या ह्या निर्माण झालेल्या आहेत अध्यक्ष महाराज. माझ्याच मतदारसंघामध्ये मी मगाशी म्हटलं तसं 8,000 पेक्षा जास्त स्लम होल्डर्स हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या लँडवरती राहतात. माझी मागणी आहे अध्यक्ष महाराज की त्वरित शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या खात्याशी बोलून त्या ठिकाणी आज त्या जमिनीचा उपयोग हा न राज्य शासनाला आहे आणि न केंद्रातल्या त्या रेल्वे डिपार्टमेंटला, डिफेन्स डिपार्टमेंटला किंवा एअरपोर्ट अथॉरिटीला आहे. आणि त्यामुळे जॉईंटली जर दोघं एकत्र आले तर त्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या गरीब झोपडपट्टी धारकांना तर घरं मिळतीलच, पण त्याच्यातून जी लँड फ्री होईल त्या फ्री लँड मोकळ्या जागेचा उपयोग त्या ठिकाणी केंद्र शासनाची ती जी काही डिपार्टमेंट असतील त्या डिपार्टमेंटला सुद्धा होऊ शकतो आणि महाराष्ट्र शासनाला अफोर्डेबल हाऊसिंगचे युनिट्स तयार करण्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे विन विन सिच्युएशन त्याच्यात तयार होऊ शकते अध्यक्ष महाराज. आणि ती विन विन सिच्युएशन तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व जमिनींच्या झोपडपट्ट्यांचा बायोमेट्रिक सर्वे करून त्या केंद्र शासनाच्या एजन्सीजशी बोलून लवकरात लवकर त्या ठिकाणी ज्या घरकुल योजना आहेत त्या राबवण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी. आणि शेवटचा एक छोटासा मुद्दा मी मांडतो आणि मग थांबतो की माझ्याच मतदारसंघामध्ये जुहू गल्ली असेल किंवा परागजींच्या मतदारसंघामध्ये मला लागूनच बाजूला प्रेमनगर असेल, हडपनगर असेल, या SRA स्कीम वरती आता त्या ठिकाणी पूर्णपणे स्टॉल झाले अध्यक्ष महाराज. स्टॉल याकरता झाली आहे कारण DHFLचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं. DHFLचे मालक आता जेलमध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्या स्थानिक गरीब झोपडपट्टी धारकांना आणि त्यांच्या कमिटीला विश्वासात न घेता त्या मालकांनी ती जमीन जी होती ती मॉर्गेज केली अध्यक्ष महाराज, त्याच्यावरती लोन उचलले अध्यक्ष महाराज. आणि NCLT मध्ये आता त्या ठिकाणी कुणाला तरी कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीला त्याच्यामध्ये त्यांनी टेक ओव्हर केलेली अध्यक्ष महाराज. माझी मागणी आहे चर्चेच्या अनुषंगाने अध्यक्ष महाराज की लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील 6,000 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपले मुस्लिम बांधव राहतात आणि बाजूला परागजींच्या मतदारसंघामध्ये प्रेमनगर असेल, हडपनगर असेल, ज्या ठिकाणी 1400 कुटुंब राहतात त्यापेक्षा 700 पेक्षा जास्त मराठी कुटुंब त्या ठिकाणी आहेत. ते बिचारे घराच्या बाहेर आहेत, त्यांना घरही नाही, त्यांना भाडंही नाही आणि त्यांना या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं गृहनिर्माण खात्याने याच्यामध्ये काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि त्वरित या ठिकाणी त्यांची जी घरकुल योजना आहे ती सुरू होऊन त्यांना लवकरात लवकर आपल्या घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे, एवढीच मागणी या ठिकाणी मी करतो. मला बोलायला दिलं आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिती तटकरे. अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यास मी या ठिकाणी उभी आहे. आपण मला अनुमती दिली त्याबद्दल आभार. मी रायगड जिल्ह्यात येत असणाऱ्या MMR रिजन बद्दल या ठिकाणी बोलायला उभी आहे. अध्यक्ष महोदय, काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतर जे काही त्याचं नामकरण आहे हा विषय महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव या इंटरनॅशनल एअरपोर्टला देण्यात यावं याची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. तदनंतर नवीन सरकार स्थापन झालं, त्यावेळेला सुद्धा नवीन सरकार स्थापनेच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा जो काही प्रस्ताव होता तो मंजूर करण्यात आला. पण मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी या इंटरनॅशनल एअरपोर्टचा एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय निदर्शनास आणून द्यायचा आहे. हे जे विमानतळ आहे हे पूर्वी इथे सिडको ही डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून नेमली गेलेली होती. आता त्याच्यामध्ये नैना प्रोजेक्टचाही समावेश झालेला आहे आणि त्यामुळे एअरपोर्ट अथॉरिटी, सिडको आणि नैना हे तिन्ही अथॉरिटीज आता त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यामध्ये अथॉरिटीज 3, यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टचे अजून प्रलंबित पुनर्वसनाबद्दलचे विषय आहेत. अनेक तिकडच्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, अनेक नागरिकांच्या घरांच्या सुद्धा पुनर्वसनाचा या ठिकाणी विषय आहे. आणि त्यावेळेला एअरपोर्ट अथॉरिटी, सिडको आणि नैना या तिघांमध्ये समन्वय राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं, दोन्ही शासनांचा हा प्रयत्न आहे की हे इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरात लवकर झालं पाहिजे. माझ्या माहितीनुसार जवळपास
आम्ही काही सदस्य या ठिकाणी आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते इथं प्रतिनिधित्व करतात. पण गेल्या 8-10 वर्षापासून या इंटरनॅशनल एअरपोर्टची आपण चर्चा असेल किंवा काम असेल, आपण सगळेच जण त्या ठिकाणून येता जाताना बघत असतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचीच एक अपेक्षा राहते की पुढच्या 4-5 वर्षामध्ये तरी हे विमानतळ त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू व्हावं, इथं फ्लाईट्स त्या ठिकाणी सुरू व्हाव्यात. आणि म्हणूनच या 3 ज्या अथॉरिटीज आज या ठिकाणी नेमल्या गेलेल्या आहेत, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तिथे असणारे जे काही प्रलंबित पुनर्वसनासंदर्भातले सुद्धा विषय आहेत, हे पण अध्यक्ष महोदय मार्गी लागले पाहिजे. या व्यतिरिक्त मगाशीच मेट्रोचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला. ज्या वेळेला आपण मेट्रोचा उल्लेख करतो ते फक्त मुंबई शहर, पुणे शहर इतक्या मर्यादितच त्याचा उल्लेख केला जातो. पण आज मला अध्यक्ष महोदय या चर्चेच्या माध्यमातून आपल्या समोर बेलापूर आणि तळोजा ही जी मेट्रो लाईन आहे ही जवळपास पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत याचे 3 ट्रायल्स अध्यक्ष महोदय झालेले आहेत. सिडकोचा या संदर्भातला ऑफिशियल रिपोर्ट सुद्धा सादर झालेला आहे. आणि तिथं नागरिक असतील, तिथल्या स्थानिकांची ही गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे की तिथलं मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे, तिथले ट्रायल्सही झालेले आहेत, सक्सेसफुल ट्रायल झालेले आहेत. त्यामुळे तिथली जी काही मेट्रो लाईनची सुविधा आहे ही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. त्यामुळे आज या प्रस्तावावर बोलत असताना आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय माझी कळकळीची विनंती राहील की ती मेट्रो लाईन जी आहे याचं लवकरात लवकर उद्घाटन करण्यात यावं आणि ती नागरिकांसाठी उपलब्ध केली जावी. रेवस करंजा ब्रिज संदर्भामध्ये कालच मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी त्याची टेंडर प्रोसिजर असेल, इतर जी काही प्रक्रिया ही सुरू असण्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आज MMR रिजन मधले म्हणजे रायगडमध्ये पनवेल असेल, उरण असेल, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबाग हे 6 महत्त्वपूर्ण तालुके आज MMR रिजन मध्ये येतात. आणि म्हणूनच तिथले रस्त्यांचे सुद्धा अनेक या विभागाकडे प्रस्ताव हे आलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा त्याला सुद्धा प्राधान्य कुठे ना कुठेतरी मिळावं ही आज आपल्या माध्यमातून विनंती राहील. विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर हा MSRDCने हातात घेतलेला हा प्रोजेक्ट आहे. पण आजपर्यंत त्याच्या जी काही भूसंपादनाची प्रक्रिया असते याला गती प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे आज एका बाजूला या मल्टी मॉडल कॉरिडॉरची मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ही घोषणा झाली. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री असताना सुद्धा या संदर्भातली त्यांनी घोषणा त्या ठिकाणी केली. पण लँड ॲक्विजिशन प्रोसिजर जी याची आहे याला गती मिळवून देणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये म्हणजे मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये पहिल्याच दिवशी या ठिकाणी चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी त्या चर्चेनुसार आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठकी घेतली. पण आपल्या माध्यमातून मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी माहिती द्यायची आहे की कोकण एक्सप्रेसवे हा सुद्धा एक MSRDCने हाती घेतलेला प्रोजेक्ट आहे. आणि कोस्टल जो काही हायवे आहे कोकणात रेवस टू रेड्डीपर्यंत जाणारा आणि आत्ता जो सध्या स्थितीमध्ये असणारा मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे, या दोन्ही रस्त्यांच्या मधून कोकण एक्सप्रेसवे हा जाणार आहे. आणि याची जी काही अलाइनमेंट आहे ही सुद्धा या MSRDC डिपार्टमेंटनी तयार केलेली आहे. जवळपास 3 ते 4 तास हे प्रवाशांचे त्या ठिकाणी वाचू शकतात. म्हणजे आज मुंबई गोवा नॅशनल हायवेवरून मुंबईवरून गोव्याला पोहोचायला जर 12 तास लागत असतील तर कोकण एक्सप्रेसवे जर झाला तर 7 ते 8 तासामध्ये कदाचित हा प्रवासी हा गोवापर्यंत पोहोचू शकेल. कोस्टल हायवे जो होत आहे तो वेगळ्या कारणासाठी आहे. म्हणजे येणारा जो पर्यटक आहे याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे पर्यटनाचा अनुभव घेता यावा म्हणून समुद्र किनाऱ्याच्या लगत असणाऱ्या त्या भागामध्ये कोस्टल हायवे हा प्रस्तावित आहे. पण माझी आज या ठिकाणी विनंती राहील की कोकण एक्सप्रेसवे ज्याची अलाइनमेंट ह्या MSRDC डिपार्टमेंट कडून तयार आहे त्याच्या सुद्धा प्रक्रियेला ही गती ही मिळाली पाहिजे. त्याची लँड ॲक्विजिशन असेल, इतर ज्या काही त्याच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया असेल याला जर गती मिळाली तर उद्या नॅशनल मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि कोस्टल हायवे या व्यतिरिक्त जो गतीने जाणारा जो काही प्रवासी असतो ज्याला त्वरित रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल आणि गोव्यापर्यंत पोहोचायचं असेल त्यांना हा मार्ग हा निश्चितपणाने उपयुक्त ठरू शकतो. कर्जत हाळफाटा खालापूर तालुक्यामध्ये हे जे रस्त्याचं काम आहे MMRDA अंतर्गत हे काम पहिला टप्पा या कामाचा रस्त्याचा झालेला आहे. पण एका बाजूला पहिल्या टप्प्याचं काम झालेलं असताना
ज्या शेतकऱ्यांची हा रस्ता करत असताना जमीन गेलेली आहे त्यांना अजूनही त्यांच्या भूसंपादनाची जी रक्कम आहे ती अद्यापही त्यांना मिळालेली नाहीये. आज माझी या ठिकाणी त्या सदर विभागाला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती राहील की शेतकऱ्यांनी या संदर्भात जवळपास 3 वेळा आंदोलन केलेलं आहे. ज्या वेळेला सध्याचे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते त्यावेळेलाही त्यांच्याकडे या संदर्भातली निवेदनं ही दिलेली आहेत. विभागाकडूनही त्या संदर्भातला प्रस्ताव हा सादर झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना त्याची रक्कम जवळपास 2-4 वर्ष हा रस्ता होऊन झालेला आहे, पण आणखीनही त्यांची जमीन जी गेलेली आहे त्याची रक्कम ही त्यांना प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे त्याकडेही शासनाने आणि विभागाने त्वरित लक्ष द्यावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करत आहे. खरं तर MMR रिजन म्हटल्यावर, मुंबई म्हटल्यावर त्यांना काही ना काही BMC असेल, इतर काही योजना असतील, नगरविकास असेल, यातून प्राधान्य मिळतच असतं. पण MMR रिजनमध्ये समावेश असून सुद्धा एक पनवेल आणि उरण हे 2 तालुके अपवाद सोडता अलिबाग असेल, पेण असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, याला हवं तसं प्राधान्य या विभागाकडून दिलं गेलं जात नाहीये. त्यामुळे माझे अध्यक्ष महोदय आपल्याकडे विनंती राहील की आपण शासनाला सूचित करावं, निर्देश द्यावे की MMR रिजन अंतर्गत या विभागाकडे जेवढे प्रस्ताव हे या 4ही तालुक्यांकडून आलेले आहेत त्याला प्राधान्याने मान्यता देण्यात यावी. कारण हे बरेचसे रस्ते हे मुख्य रस्त्यापासून हे त्या वस्तीपर्यंत पोहोचवणारे हे रस्ते आहेत आणि म्हणूनच त्यांनाही न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे. मला या सदर आपल्या प्रस्तावामध्ये बोलून देण्याची आपण संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले आभार. धन्यवाद. सन्मान्य सदस्य कालिदास कोळंबकर. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या ह्या चर्चेमध्ये भाग घेत असताना मुंबई विभागातील जी परिस्थिती आज काही भागामध्ये निर्माण होते की बेकायदेशीर झोपड्या वाढत आहेत आणि या वाढणाऱ्या झोपड्या कुठेतरी थांबल्या पाहिजे या मताचा मी आहे. ह्याला जबाबदार कोणाला पकडणार? कायदा नाहीये. बेकायदेशीर झोपड्या जे बांधतायत त्यांना कुठेतरी सजा झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि ह्यासाठी शासनाने, आज फडणवीस साहेब नाही आहेत, मुख्यमंत्री नाही आहेत, परंतु वाढणाऱ्या झोपड्यांसाठी एखादा कायदा बनवा आणि ज्या वार्डामध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर झोपडी होत असेल तर तिथल्या सिनियर किंवा वॉर्ड ऑफिसरला सस्पेंड करा ह्या मताचा मी आहे. आणि हे कुठेतरी कायदा केल्याशिवाय आणि ॲक्शन घेतल्याशिवाय मुंबईतील झोपडपट्टीची वाढ ही थांबणार नाही. माझं एक पांजळ दुसरं मत आहे. मुंबईची धारावी ची झोपडपट्टी शासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन डेव्हलप करते. आज नाही म्हटलं तरी ही मुंबईतील धारावीची जी झोपडपट्टी आहे ते एकूण नाही म्हणते 70,000 ह्या झोपड्या आहेत आणि संपूर्ण ती धारावीची जी जमीन आहे ती 632 एकर जमीन आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन ही धारावी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे. मागे मी दानवे साहेबांना एक अत्यंत महत्त्वाचा विषय सांगितला आणि तो विषय असा होता की धारावी पासून किंवा कुराब्यापर्यंत हा रेल्वेचा जो पट्टा आहे संपूर्ण, ह्या पट्ट्यामध्ये ज्या रेल्वेच्या जागेवरती झोपड्या आहेत नाही म्हणते ते एकूण 13,000 झोपड्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिले त्यासाठी की ह्या झोपड्या तोडा म्हणून. आज ह्या पट्ट्यातील एकूण 13,000 झोपड्या, साहेब जरा आवाडजी, एवढा अत्यंत महत्वाचा इश्यू चालू आहे, मुंबईतला इश्यू आहे, मुंबईतले आपण आमदार आहात, मेहरबानी करा, मेहरबानी करा. साटम साहेब तुमचं शांततेने आम्ही भाषण ऐकत होतो. आवाड साहेब जिथे जातात तिथे गडबड करतात ते. चला. तर अशा परिस्थितीमध्ये
एकूण 13,000 ह्या झोपड्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली आहे आणि नोटीस देऊन त्यांना डिमोलेशन करा म्हणून सांगितलं आहे. मी दानवे साहेबांना सांगितलं केंद्रात शासन आपलं आहे आणि उद्या अशा पद्धतीने ऍक्शन घेण्यात आली तर शासन बदनाम होईल, आम्ही बदनाम होऊ. मग अशा परिस्थितीमध्ये हे धारावीचं जे डेव्हलपमेंट होतं ह्या डेव्हलपमेंटमध्ये आपण ह्या 13,000 झोपड्यांना मर्ज करा आणि उद्याचं ह्या लोकांचं जे ही माणसं रस्त्यावरती येणार आहेत उद्या तोडायला घेतलं तर कायदा सुव्यवस्था मुंबईची धोक्यात येईल. ह्यांना ह्या धारावीच्या ह्या डेव्हलपमेंटमध्ये मर्ज करून त्यांचा जो एपिस आहे त्या डेव्हलपरला द्या पाहिजे तर, परंतु ह्या लोकांना न्याय द्या ह्या मताचा मी आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे मुंबईच्या पोलीस बांधवांना, महाराष्ट्रातील पोलीस बांधवांना प्रवास भत्ता मिळत आहे परंतु मुंबईच्या पोलीस बांधवांना प्रवास भत्ता त्यांचा बंद केलाय. का केलाय? डिपार्टमेंट एकच आहे ना. मग आपले जे कमिशनर संजय पांडे आज नाही आहेत, ते रिटायर झालेत, त्यांनी हा पोलीस भत्ता बंद केला. मला काय समजत नाही काय चालू आहे ते. ते कुठे असतील ते तुम्ही शोधा, मी शोधणार नाही. ते बघा जे आपण जसं करतो तसं भोगावं लागते. मी ह्या मताचा आहे. पण ज्या पद्धतीने ह्या पोलीस बांधवांना हा जो भत्ता बंद केला हा भत्ता चालू झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी या बाबतीमध्ये ऍक्शन घ्यावी या मताचा मी आहे. मुंबईतील बीडी चाळीचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एकूण 92 एकरची जमीन आहे. रोडा साहेब, एकूण 92 एकरच्या जमिनीवरती एकूण 207 बिल्डिंग आहेत. माझी नायगावची 26 एकरची जमीन आहे आणि 26 एकरमध्ये एकूण 42 बिल्डिंग आहेत. त्यामध्ये प्रायव्हेट आहेत आणि बीडी चाळी सुद्धा आहेत पोलिसांच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांनी त्यावेळी हे प्रस्ताव हा बीडी चाळीच्या पोलीस बांधवांसाठी हा प्रस्ताव आणला होता आणि तो प्रस्ताव त्यांनी मोफत ह्या पोलीस बांधवांना मी घरं देणार अशा पद्धतीने जाहीर झालं होतं. मध्ये आमच्या आवाड साहेबांनी 50 लाखाची घोषणा केली. 50 लाख प्रत्येकाने द्या. हा पोलीस बांधव, आवाड साहेब, हा पोलीस बांधव ज्यावेळी रिटायर होतो त्यावेळी त्यांना 12 ते 13 लाखाची सर्व्हिस मिळते. आवाड साहेब, 12 ते 13 लाखाची सर्व्हिस. कुठून हा 50 लाख रुपये आणणार? कोणाच्या डोक्यातून कोणी हे विचार तुम्हाला सांगितले? कोण अधिकारी होते? पण माझं एक पांजळ मत आहे साहेब, उद्याचं जे भविष्याचा शेअरचा जो पार्ट येतोय तिथे शासनाला अधिकार आहे एपीएसआर वाढवायचा. तो एपीएसआर वाढवा तिथे. आणि हा जो पोलीस बांधवांना कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, मला एवढंच सांग, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ह्या मुंबई शहरामध्ये या रस्त्यावरती फक्त पोलीस बांधवच होता आणि बीएमसीचा कॉन्झर्व्हन्सी कर्मचारी होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या पोलीस बांधवांना 2 वर्ष त्यांची पण बायका मग होती. मग त्यांना एक गिफ्ट म्हणून फडणवीस साहेब हे मोफत ह्यांना घरं देत आहेत. आणि त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. काही 10 वर्षाचे काही पोलीस बांधव त्या बीडी चाळीमध्ये राहत आहेत. कमीत कमी 50-60 माझ्या नायगावमध्ये आहेत. 10 वर्ष आहेत त्यांना, 30 वर्ष नाही जगत, 10 वर्ष आहेत. त्यांना पण त्यामध्ये ऍडजस्ट करावं उद्याच्या ह्या डेव्हलपमेंटमध्ये, ह्या मताचा मी आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा इश्यू आहे पोलीस हाऊसिंगचा. पोलीस हाऊसिंग हा विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना हा विषय कमिशनर बर्वे साहेब, संजय बर्वे साहेबांना सांगून मी त्यांच्याशी 1 तास माझी त्यांच्याशी चर्चा झाली. आणि 1 तासामध्ये साहेबांनी जे प्रपोजल पाठवलं ते अत्यंत उत्तम असं प्रपोजल आहे. मला सुरुवातीला त्याने साहेब कोळंबकर साहेब
की आपण 500 कार्पेट या पोलीस बांधवांना देतोय. आव्हाड साहेब, 500 कार्पेट पोलीस बांधवांना देतोय. आपण शासकीय भाव काय ठेवायचा? मी त्यांना एवढंच सांगेल, साहेब शासकीय भाव काय ठेवायचा? उद्या मी काहीतरी सांगितलं भाव, मग आव्हाड साहेबांना तेवढा चान्स मिळेल. म्हणून मी त्यांना सांगितलं की म्हाडाचे 2000 गाळे जेव्हा असतात त्यावेळी म्हाडा 10,000 फॉर्म देते. 2000 गाळे असतात तेव्हा 10,000 फॉर्म देते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की पोलीस शासकीय भाव हा कमीच आहे. त्यावेळी साहेबांनी मला सांगतो कोळंबके साहेब, 30 लाखाचा भाव ठेवला तर तुम्हाला योग्य वाटते का? मी हा साहेब, 30 लाखाचा तुम्ही ठेवत असाल तर 500 कार्पेट तुम्ही ठेवा. कारण आता 180 कार्पेटच्या ज्या BD40च्या ज्या रूम आहेत त्या 50 ते 60 लाखाला आता जात आहेत. तर मी त्यांना त्यावेळी नंतर बर्वे साहेबांनी मला सांगितलं, कोळंबकर साहेब तुम्ही आता फडणवीस साहेबांच्या पाठी घालून हे हाऊसिंग जाहीर करून घ्या. 2 दिवसानंतर मी साहेबांना भेटायला गेलो आणि साहेबांना भेटून जाणार. साहेबांनी मला सांग, कोळंबकर 4 दिवस फक्त तुम्ही थांबा, 4 दिवसामध्ये हे पोलीस हाऊसिंग मी जाहीर करतो. आणि या माझ्या पोलीस बांधवांचं नशीब कुठं होतं त्यावेळी देवाला माहिती. आणि 2 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर झाली आणि काम ठप्प झालं. आज फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आणि अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे, फडणवीस साहेब शब्द दिलाय कर्दास हा मी निर्णय घेणार, त्या पद्धतीने ते निर्णय घेतील याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. दुसरा, गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचा 1982 ला अध्यक्ष महोदय 1982 ला हा गिरणी संप झाल्यानंतर मुंबईतील नाही म्हणते तर एकूण 32 गिरण्या बंद झाल्या 1982 ला. आणि ह्या 82च्या नंतर गिरण्या बंद झाल्यानंतर अनेक वर्ष अशाच त्या पडून होत्या. नंतर ह्या गिरणी मालकाने आपला जो ओपन प्लॉट होता, ज्या गिरण्या होत्या त्या तोडून तिथे टावर बांधण्याचा प्रयत्न झाला. परंतु ज्या गिरणी कामगारांनी तिथे राहत होते त्या एरियामध्ये त्यांच्या बिल्डिंग तशाच मालकाने ठेवल्या, त्या डेव्हलप केल्या नाही. शासनाने त्यांना गिरणी मालकांना डेव्हलप करायला प्राधान्य दिले, तिथे टावर उभे राहिले. पण आयुष्यभर ज्यांनी त्या गिरण्यांमध्ये ज्यांनी सेवा केली त्या गिरणी कामगारांना तसंच ठेवलं. माझं एक पांजा मत होतं की त्यांना डेव्हलपचं परमिशन देताना हे कंडिशन टाकायला पाहिजे होतं. आज नाही म्हणते 100 वर्षाच्या हा जुन्या चाळी आहेत, 180 कार्पेटमध्ये राहत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांना ह्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे ह्या मताचं मी आहे. आणि ह्या लोकांना हे पुढची यांची जी कामं असतील डेव्हलपमेंटची जी थांबवा, पण ह्या गिरणी कामगारांना न्याय द्या ह्या मताचा मी आहे. आणि अशा पद्धतीने हे करत असताना अनेक काही प्रश्न आहेत. कॉन्झर्व्हन्सीचे कर्मचारी आहेत, BMCचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत, त्यांचाही भविष्य काळामध्ये ह्या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि उद्याच्या ह्या मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये आपला शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन उद्याचं पोलीस हाऊसिंगचं आपण जाहीर करावं आणि ह्या पोलीस बांधवांना न्याय द्यावा ह्या मताचा मी आहे. धन्यवाद. श्रीमान अमीन पटेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 293च्या प्रस्तावावर मी माझ्या मत मांडण्यासाठी आपल्या समोर सभागृहामध्ये उभे आहे. अध्यक्ष महोदय, प्रस्तावाच्या जे पहिला ओळी आहेत, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून मुंबई शहराच्या तसेच MMR भागातील मूलभूत पायाभूत सुविधाचे दुरवस्था झाले असता. अध्यक्ष महोदय, आम्ही सगळं
बोलताना असं बोलतो की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, आम्ही मानतो पण की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि आम्हाला सर्वांना लय गर्व आहे, प्राईड आहे की आम्ही मुंबईकर आहोत आणि मुंबईमध्ये आम्ही राहतो आणि मुंबईला निवडून येऊन मुंबईच्या लोकांसाठी आपण काम करतो. अमित साटम बोलताना स्टार्टिंगमध्ये सांगले की मुंबई मेरी जान, एक असं सॉन्ग आहे हिंदी फिल्माचे, सर्व लोकांची आठवण आहे. अध्यक्ष महोदय, मगर हकीकत अभी ये है कि आज की तारीख में ये कहना कि मुंबई इस देश की आर्थिक राजधानी है वो सही नहीं है. हम मानते हैं कि मुंबई इस देश की आर्थिक राजधानी है, मगर ऑफिशियली अगर देखने जाए तो आज मुंबई इस देश की आर्थिक राजधानी का स्टेटस दिन बे दिन खोती जा रही है. अध्यक्ष महोदय, एक एजेंसी है ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्स. ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्स इंटरनेशनल बिजनेस हाउस को गाइड करती है कि आपको पैसा किधर इन्वेस्ट करना चाहिए. पूरे देश में फॉरेन इन्वेस्टर जो है वो इस बात पे नजर रखते हैं कि ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्स किधर के लिए गाइड करती है. आज की तारीख में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी का रिपोर्ट ये कहता है कि जो नेशनल कैपिटल है और उसका एनसीटी है, जिसमें कुछ हरियाणा का हिस्सा आता है, कुछ उत्तर प्रदेश का हिस्सा आता है, कुछ दिल्ली का हिस्सा आता है, उसके अंदर इन्वेस्टमेंट एडवाइजेबल है. लोढ़ा जी, आप तो इस बात को जानते भी होंगे. दिन ब दिन मुंबई की हालत ऐसी होती जा रही है कि फॉरेन इन्वेस्टर हो या लोकल इन्वेस्टर हो, मुंबई छोड़ के जा रहा है. उसको वापस लाने के लिए, लोगों के मुंबई को अट्रैक्टिव बनाने के लिए आज की ये लक्ष्य विधि बहुत, आज का ये 293 का प्रस्ताव बहुत इंपॉर्टेंट है. और मुझको यकीन है, भरोसा है कि आने वाले दिनों में आज के इस प्रस्ताव पे जो पॉइंट नोट किए जा रहे हैं, जो अमित साटम जी ने बोला है, कालिदास कोलमकर जी ने बोला, मैं बोल रहा हूँ, मेरे बाद पराग भाई है और राणे साहब और तमाम लोग हमारी पार्टी के जो लोग हैं सब बोलेंगे और उसके ऊपर कार्रवाई होगी, ऐसा मेरा मानना है. क्योंकि हम सबकी इच्छा है कि इंटरनेशनल फाइनेंस सर्विसेज सेंटर मुंबई में हो. आज हमारे पास फिल्म सिटी है. एक जमाने में पराग भाई बड़ा प्राउड था कि फिल्म सिटी मुंबई के अंदर है, पूरी पिक्चरों की शूटिंग यहाँ होती है. आज उसका भी महत्व धीरे धीरे कम हो रहा है और हैदराबाद है और उत्तर प्रदेश है, वहाँ पे फिल्म सिटी के जो लोग हैं वो शिफ्ट होते जा रहे हैं क्योंकि उनको यहाँ पर सुविधा नहीं मिल रही है. अगर हम इस फिल्म सिटी को इंटरनेशनल फिल्म सिटी बनाए, आज अगर हम लोग अमेरिका जाते तो सबको एक होता है सरनायक साहब के हॉलीवुड को जाकर देखें. आज बताइए कितने टूरिस्ट के लोग हैं वो फिल्म सिटी देखने के लिए आज जाते, कोई नहीं जाता है, पूरा खाली बंजर पड़ा हुआ है. आज फिल्म सिटी को ताकत देने के लिए, उसको प्रोत्साहन देने के लिए इस गवर्नमेंट को इमीडिएटली स्टेप उठाने चाहिए ताकि हमारा जो प्राइड है, मुंबई का जो प्राइड है वो मुंबई के पास रहे. अभी ऐसा सुनने में आता है कि डायमंड सेंटर भी ये सूरत को जा रहा है. तो एक एक चीज इस देश के अंदर मुंबई से फैलने लगी तो मुंबई मेरी जान रहेगी कैसी अमित साटम जी, उसका एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है. तो आने वाले दिनों में मुंबई मेरी जान हमारे लिए और इस देश के लिए इंटरनेशनल रहना चाहिए, उसके लिए हमको काम करना चाहिए. अध्यक्ष महोदय, बहुत सारी बातें यहाँ पर हुई और आगे भी होगी. आज मुंबई के अंदर जो सबसे ज्वलंत प्रश्न है, जो एकदम फायर वाला प्रश्न है, वो मुंबई के अंदर की हमारे मंत्री महोदय मंगल प्रभात लोढ़ा जी है, अध्यक्ष राहुल नार्वेकर जी है, उनकी कॉन्स्टिट्यूंसी की पुरानी जर्जर इमारतों की है और उसका डायरेक्ट जो सेस बिल्डिंग है, कोई बोलता है 16,000 है, 18,000 है, 19,000 है, कम से कम 16,000 का फिगर आता है, ज्यादा में ज्यादा 19,000 का फिगर आता है. अध्यक्ष महोदय, इन बिल्डिंगों की हालत बड़ी जर्जर है और ये बिल्डिंग बहुत ही डेंजरस और डिलेपिड कंडीशन में, और इसकी जिम्मेदारी माडा के ऊपर आती है कि माडा ने उस बिल्डिंग को रिपेयर करना चाहिए. 100 करोड़ रुपए का फंड माडा को दिया जाता है जो कि इस 16,000 बिल्डिंगों के अंदर से आपको रिपेयर करने के लिए नामुमकिन है. जितेंद्र आवाड जी यहाँ पर बैठे हैं. अभी पिछले दिनों में जब ये हाउसिंग मिनिस्टर थे सर, मैंने उनको एक लेटर लिखा, इनसे मीटिंग ली, तो इन्होंने इमीडिएटली, क्योंकि माडा के कॉन्ट्रैक्टर ने सब काम बंद कर दिया था और कोई भी बिल्डिंग रिपेयर हो नहीं रही थी, जितेंद्र आवाड जी ने मीटिंग लिया और 100 करोड़ रुपया उस माडा के रिपेयर एंड रिकंस्ट्रक्शन को बोर्ड दिया, उसको थोड़ी सी गति मिल गई. आज इस माध्यम से, इस चर्चा के माध्यम से मेरी हाउसिंग मिनिस्टर है, हमारे डिप्यूटी चीफ मिनिस्टर और हाउसिंग मिनिस्टर, उनसे निवेदन है कि इस साल में माडा की पुरानी बिल्डिंग मुंबई शहर के अंदर रिपेयर करने के लिए लोढ़ा जी कम से कम एक 200 करोड़ रुपए का फंड इमीडिएटली रिलीज करना चाहिए, ताकि जो बारिश गिरने के बाद हर साल बिल्डिंगें गिरती है, लोग मरते हैं, फिर हम उनको 5 लाख रुपए देते हैं,
बिल्डिंग बनती है नहीं बनती है, लोगों के घर उद्ध्वस्त हो जाते हैं, तो बारिश के टाइम में ही उस बिल्डिंगों को रिपेयर करने के लिए 200 करोड़ रुपए का फंड देना चाहिए। अध्यक्ष महोदय, फंड मुझको यकीन है कि गवर्नमेंट 200 करोड़ रुपया उसको देगी और रिपेयर होगी, मगर आज की तारीख में एक एक डेप्यूटी इंजीनियर के पास, मंत्री महोदय, डेप्यूटी इंजीनियर के पास एग्जीक्यूटिव इंजीनियर का चार्ज है, और एक एक डेप्यूटी इंजीनियर जिसको एग्जीक्यूटिव इंजीनियर चार्ज दिया वो 2-2, 3-3 वार्ड देख रहा है। B1 वाला ई भी देख रहा है, ई वाला डी भी देख रहा है, डी वाला सी देख रहा है। स्टाफ की बहुत कमतरता है, और कई दिनों से ये प्रोसेस था कि माडा का स्टाफ रिक्रूट होगा, उसका प्रोसेस चालू है। मेरी आपके माध्यम से सरकार से निवेदन है कि माडा को एफिशिएंट स्टाफ भर्ती का जो प्रोसेस है उसको जल्दी करें, और माडा को जो है स्टाफ मिल जाए, ताकि उस बिल्डिंग का सर्वे हो, जो बिल्डिंग रिपेयर होनी चाहिए वो रिपेयर हो, और उसको काम आगे बढ़ाए। अध्यक्ष महोदय, एक जो पीएमजीपी की बिल्डिंग्स है मुंबई के अंदर, जब लेट प्राइम मिनिस्टर राजीव गांधी थे, उन्होंने पीएमजीपी प्रोजेक्ट बनाया, और वो 67 बिल्डिंग मुंबई के अंदर प्राइम मिनिस्टर ग्रैंड प्रोजेक्ट में बनी थी। आज कई साल हो गए, उस बिल्डिंग की हालत बहुत खराब है। मेरे मतदार संघ में है, मेरे आजू बाजू के मतदार संघ में है, उन बिल्डिंगों का रिडेवलपमेंट और रिपेयर दोनों रुका हुआ है। पृथ्वीराज चौहान जब चीफ मिनिस्टर थे, उन्होंने 125 करोड़ रुपया हर साल 25 करोड़ रुपए के चलते 5 साल के लिए 125 करोड़ रुपया पीएमजीपी की बिल्डिंग को दिया था। पिछले 7.5 साल के अंदर उस पीएमजी की बिल्डिंग को रिपेयर के लिए मंत्री महोदय जी 1 रुपया नहीं मिला है। मेरी आपसे रिक्वेस्ट है कि पीएमजीपी की जो बिल्डिंग है, खास करके उमर खाड़ी के अंदर जो पीएमजीपी की बिल्डिंग है, सर पिछले 20 साल से उसका रीडेवलपमेंट का एक प्रपोजल सरकार के अंदर इस टेबल से उस टेबल से, इस मंत्री से उस मंत्री के वहां घूम रहा है। जो उमर खाड़ी के अंदर 33/9 के अंदर जो पीएमजीपी का रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट है, उसको सरकार ने माडा के माध्यम से, कोई प्राइवेट डेवलपर नहीं, माडा ने उसको बनाना चाहिए, और इमीडिएटली उस पीएमजीपी की उमर खाड़ी की बिल्डिंगों का काम शुरू होना चाहिए। उसी तौर पे कालिदास कोलमकर जी यहाँ पर नहीं, मैं उनके एरिया में कुछ बिल्डिंग है, लोढ़ा साहब आपके एरिया में भी कुछ पीएमजीपी की बिल्डिंग है, तो उसको स्पेशल परमिशन देके 33/7 और 33/9 के अंदर पीएमजी की बिल्डिंगों का रिडेवलपमेंट होना चाहिए। अध्यक्ष महोदय, पिछले दिनों में हम सबने इस हाउस में देखा है कि कमाटीपुरा रिडेवलपमेंट को लेके बात हुई थी, और मैं धन्यवाद देता हूँ, काम नहीं हो पाया, मगर उस वक्त के हाउसिंग मिनिस्टर जितेंद्र अवाड जी ने उसको माडा के थ्रू करने का, माडा को नोडल एजेंसी बनाने का। अध्यक्ष महोदय, मुंबई के अंदर प्रॉब्लम क्या हो जाता है कि कुछ डेवलपर तो बहुत अच्छा काम करते हैं, मगर अच्छे के साथ में बुरे लोग भी रहते हैं। कुछ नहीं होने वाला नहीं, मैं उसको देखा था, गुड नहीं था वो, उसके अंदर अब वही काम हो जाएगा, वो काम 50% आगे बढ़ गया योगेश सागर जी, अब बाकी का 50% हो जाएगा, उसको मेरे को आप पे भरोसा है, मुझको फिक्र मत करो, वो काम 100% हो जाएगा, मेरे को उसका भरोसा है। आ रहा हूँ सर, आ रहा हूँ मैं, क्योंकि बोलने के लिए बम्बई के लोग गिने चुने हैं, तो टाइम है अपने पास, मगर तो मुंबई के लिए अपने पास टाइम है उसके लिए। क्या होता है, कुछ पुरानी आदत है ना पराग भाई, वो साली छुटती नहीं यार, मगर मुंबई 100% मुंबई, 100% मुंबई, मराठी में मुंबई बोलते हैं, यू आर राइट, मगर उसको सुधार देंगे आने वाले दिनों में, उसको भी सर आपके साथ में रह के सुधर जाएगा, डोंट वरी। तो सर ये जो अध्यक्ष महोदय, जो कमाटीपुरा रिडेवलपमेंट की बात है, नॉर्मली अगर आप देखेंगे तो माडा पे लोगों को थोड़ा भरोसा कम रहता है, मगर कमाटीपुरा के अंदर 5000 टेनेंट और 800 लैंडलॉर्ड ने एक साथ में एक लेटर पे साइन करके दिया कि हमको गवर्नमेंट पे भरोसा है, हमको माडा पे भरोसा है, और माडा नोडल एजेंसी होना चाहिए, और उसका रीडेवलपमेंट माडा के थ्रू इंप्लीमेंट किया जाए। अध्यक्ष महोदय, आज इतना बड़ा प्रोजेक्ट 39 एकड़ का प्रोजेक्ट कौन माडा के हाथ में देगा? एक बिल्डिंग को माडा को देने के लिए तैयार नहीं, मगर लोगों का विश्वास, उन 5000 परिवार जिसमें तकरीबन 25,000 योगेश सागर जी लोग हैं, और 800 लैंडलॉर्ड, जिसमें एक बिल्डिंग में कहीं 3-3, 4-4, 800 तो बिल्डिंग है, कहीं तो 3-3, 4, क्योंकि पुरानी 100 साल पुराने लैंडलॉर्ड्स है, तो कोई भाई है बहन है सब ऐसे, मगर उन्होंने माडा पे भरोसा दिखाया, और सरकार ने, हाउसिंग मिनिस्टर ने निर्णय लिया था कि माडा इसको रिडेवलप करेंगी। मंत्री महोदय, मेरा आपसे बहुत ही नम्र रिक्वेस्ट है, अनुरोध है कि आप प्लीज इस बात को लिखिए कि डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी से मेरी मुलाकात हुई थी, मैंने उनको लेटर भी दिया है, एकनाथ शिंदे जी से भी मेरी मुलाकात हुई थी कि कमाटीपुरा का रीडेवलपमेंट सरकार ने, जैसे बीच में कुछ दिन पहले 2-4 दिन पहले पेपर में आया कि 3 महीने में धारावी का रीडेवलपमेंट होने वाला है, बहुत अच्छी बात है।
इस आपके जब उत्तर होगा तो इसमें मैं ये एक्सपेक्टेशन करता हूं कि कमाटीपुरा का भी रीडेवलपमेंट 3 महीने के अंदर माडा के थ्रू होना चाहिए, ऐसी मेरी एक रिक्वेस्ट है। जो ये हमारे एक अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मैं हाउस को बताना चाहता हूं कि एक आमदारों की कमेटी बनी थी, सब पार्टी के उसमें आमदार थे, आप भी थे सर। उसका एक बिल जो है प्रेसिडेंट ऑफ इंडिया के यहाँ पेंडिंग पड़ा हुआ है काफी दिनों से, है कि जो डेवलपर भाग गए, प्रोजेक्ट छोड़ के चले गए हैं, जो डेवलपर ने प्रोजेक्ट कंप्लीट नहीं किया है, वो लोग ने माडा के भरोसे, माडा ने एनओसी दिया इसलिए उन्होंने उस बिल्डिंग को खाली किया है। ऐसे 57 प्रोजेक्ट मुंबई, ऐसे ज्यादा हो गए मगर 57 आइडेंटिफाई हुए, उसको माडा ने एक्वायर करके अपने हाथ से या अपने कोई डेवलपर से उसको बनाना चाहिए। वो थोड़ा सा काम जल्दी करना चाहिए। अध्यक्ष महोदय, अच्छे काम की भी हमको बात करनी चाहिए। आज भिंडी बिहार रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट है, एसबीयूटी का प्रोजेक्ट है, हर सरकार ने उसको समर्थन किया था और आज वहां पर लोग रहने आए, प्रोजेक्ट चालू है। उसके अंदर भी जो हर्डल्स है, जो परेशानियां हैं, उसकी मीटिंग, एसबीयूटी की एक मीटिंग लेके उस प्रोजेक्ट को भी एक्सपीडाइट करने का काम करना चाहिए। अध्यक्ष महोदय, बिल्डिंग रिपेयर और रीडेवलपमेंट क्यों नहीं थी, उसका एक बहुत बड़ा वजह यह है कि मुंबई के अंदर ट्रांजिट कैंप नहीं है। अगर यहाँ ऑफिसर होते तो उनको पूछा जाता। बीच में मुझको बताया गया है कि मुंबई के अंदर सिर्फ सदा सार्वजनिक जी 25 ट्रांजिट कैंप है, सिर्फ 25, बाकी सब ट्रांजिट कैंप खत्म हो गए। अब इतने बड़े मुंबई के अंदर जहाँ 16,000 बिल्डिंग डिलेबरेट है, जिसको रिपेयर करना है, जिसको रीडेवलप करने का है, तो उसके अंदर 25-50 ट्रांजिट कैंप में किसको देंगे? और ट्रांजिट कैंप भी ऐसे है कि उसमें कोई रहता होगा। तो मैंने पहले भी एक प्रपोजल दिया था कि अब स्टेट और सेंटर में एक ही गवर्नमेंट है तो थोड़ा काम आसान हो जाएगा। बॉम्बे पोर्ट ट्रस्ट के बहुत सारी लैंड पड़ी हुई है, जब उसका रीडेवलपमेंट होगा, जब उसका ब्यूटिफिकेशन होगा, उस पर भी मैं आने वाला हूँ। मगर अगर हम लोग, क्योंकि मुंबई शहर के लोग कोलाबा के हो गए, मुंबा देवी के हो गए, भाई कल्ला के हो गए, वर्ली के हो गए, शिवड़ी के हो गए, ये लोग कांदीवली, बोरीवली, वहाँ ट्रांजिट कैंप में जाना नहीं चाहते क्योंकि उनके स्कूल इधर है, उनका व्यवसाय इधर है, उनके सब लोग इधर है। तो अगर मुंबई पोर्ट ट्रस्ट की जगह के ऊपर एक 50,000 ट्रांजिट कैंप बनाया जाए तो इस मुंबई का हाउसिंग का प्रॉब्लम, रिपेयर का प्रॉब्लम और रिकंस्ट्रक्शन का प्रॉब्लम पूरी तरह से सॉल्व हो सकता है। तो मुंबई के अंदर इमीडिएटली ट्रांजिट अकोमोडेशन का काम करना चाहिए। अध्यक्ष महोदय, मुंबई पोर्ट ट्रस्ट की जब बात होती तो अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकर जी है नहीं, उनकी कॉन्स्टिट्यूंसी का और मेरी कॉन्स्टिट्यूंसी का लग के मसला है कि बीपीटी की लीज पॉलिसी नहीं है। लीज एक्सपायर हो गए, लीज 100 गुना हो गई है। एक लीज पॉलिसी मुंबई पोर्ट ट्रस्ट की जल्दी आना चाहिए। उसके लिए सरकार ने सेंट्रल गवर्नमेंट से बात करके उसको इमीडिएटली इंप्लीमेंट करना चाहिए। वो पूरे देश के लिए होगा, मगर ये कोलाबा से लेके मुंबई, मुंबा देवी, भाईकल्ला और शिवड़ी तक का जो एरिया है उसके अंदर बहुत लोगों को राहत मिलेगी। ये एक इम्पोर्टेंट है। जो ईस्टर्न वाटरवे है, जो मुंबई पोर्ट ट्रस्ट की जो आता है, उसका ब्यूटिफिकेशन का प्रपोजल एक हम लोगों को प्रेजेंटेशन दिया गया था, मगर वो किसी वजह से रुका हुआ है। तो ईस्टर्न वाटर फ्रंट जो पीछे लग के, जिस तरह से हमारा नरवन पॉइंट से लेकर चौपाटी से लेकर बाणगंगा तक ऊपर तक जो है, उसी तरह का ईस्टर्न में यहाँ से लेकर चेंबूर तक का बनाने का वो एक सेंट्रल गवर्नमेंट का प्रोजेक्ट है। मगर स्टेट गवर्नमेंट ने उसको इंटरेस्ट लेके रिक्वेस्ट करके वहाँ के उस जो पोर्ट के मिनिस्टर है उससे बात करेंगे तो जल्दी हो जाएगा। अध्यक्ष में बहुत सारे पीएपी के स्टॉक है, बिल्डरों ने जो पीएपी के स्टॉक मुंबई के अंदर है उन्होंने माडा को हैंड ओवर नहीं किया, या तो स्टॉक हैंड ओवर नहीं किया, या तो प्रीमियम नहीं भरा है, जिसके कई 100 करोड़ रुपए की वैल्यू है। वो पीएपी इमीडिएटली या उसका प्रीमियम माडा को और गवर्नमेंट को मिलना चाहिए ताकि वो यहाँ के काम आ सके। अध्यक्ष महोदय, सबर्ब के लिए एक एनए टैक्स लगता है, जिसके लिए पिछले गवर्नमेंट ने उसको स्थगिति दी है। उसके ऊपर पॉलिसी करके, क्योंकि वो सिर्फ सबर्ब में ही लगता है, मुंबई सिटी में नहीं लगता है, तो जो एनए टैक्स जो सबर्ब में लगता है, जिसको स्टे दिया गया है, उसको एबॉलिश करने का काम करना चाहिए। अध्यक्ष महोदय, कोविड को लेकर साडम जी ने बहुत बात बताई, मैं उस टॉपिक पे आता हूँ। मगर जे हॉस्पिटल जो है उसको एम्स के धरती पे उसको रिस्ट्रक्चर करने का, अपग्रेडेशन करने का काम बहुत दिन से चल रहा है, मगर बहुत धीमी गति से चल रहा है। हमने देखा कि कोविड के अंदर ये बड़े बड़े अस्पताल थे तो हमको कुछ फायदा हुआ, कुछ लोगों की हम मदद कर पाए, जो कि पूरी तरह से नहीं कर पाए मगर कुछ हद तक कर पाए। तो उसको लेकर के जे का अपग्रेडेशन का काम है, उसको गति देने का काम करना चाहिए। जो इनके मंत्री है उन्होंने मीटिंग लेना चाहिए। हमारी वहाँ की जॉइंट कॉन्स्टिट्यूंसी है, मेरे बाजू में भाईकल्ला लगता है, लोढ़ा साहब भी वहाँ पर है, तो एक मीटिंग ले करके वो जे के अपग्रेडेशन को गति देने का
काम करना चाहिए। अध्यक्ष महोदय, एक प्रॉब्लम जो जे हॉस्पिटल में खास करके पूरे महाराष्ट्र में चल रहा है कि असिस्टेंट प्रोफेसर और डॉक्टर है, उनको परमानेंट करने का 8, 9, 10 साल से ये चल रहा है। अमित देशमुख जब मिनिस्टर थे, उन्होंने मीटिंग बुला के ये डिसीजन भी लिया था कि इनको परमानेंट करना है, मगर आज तक ब्यूरोक्रेसी के अंदर वो फाइल दबी रही और वो काम हो नहीं पाया। अध्यक्ष महोदय, जो डॉक्टर रात और पूरा हॉस्पिटल यही असिस्टेंट डॉक्टर प्रोफेसर यही चला रहे हैं, पूरा जे की हार्ट और इस तरह जे हॉस्पिटल का तो और दूसरे हॉस्पिटल महाराष्ट्र में उसकी जान जो डॉक्टर है, उनको अपनी सेफ्टी अपनी सिक्योरिटी नौकरी की नहीं रहेगी। जो 8-8, 10-10 साल जिंदगी के उस हॉस्पिटल को दे देंगे, इमरजेंसी में जरूरत पड़ने पर 24-24 घंटा काम करेंगे, 36 घंटा 40 घंटा काम करेंगे, उनको परमानेंट नहीं किया जाएगा, तो ये बात ठीक नहीं है, ये फौरन करना चाहिए। और खास करके जो जे के सफाई कामगार है, उनके वारसा हक के लिए बार बार इस सदन में मैंने वो आवाज उठाई है, उनका इश्यू लाया है कि उनको भी वारसा हक की नौकरी नहीं मिल रही है, तो ये जो सफाई कामगार के लोग जो हॉस्पिटल में काम करते हैं उनको वारसा हक मिलना चाहिए। ये मेरी बात है। अध्यक्ष महोदय, कोविड-19 के अंदर दो बात सामने आती है। डेफिनेटली सरकार ने, एनजीओ ने, सेंट्रल गवर्नमेंट सबने मिलकर इस कोविड की स्थिति से लड़ने का काम किया है, मगर एक बात ये भी सामने आती है कि मुंबई महानगर पालिका के कोविड के अंदर जो है बड़ी लापरवाही हुई है। अमित साटम जी, मैं आपकी बात से सहमत हूं। आपने एक रिटायर्ड हाईकोर्ट जज से भ्रष्टाचार हुए उसकी मांगनी आपने की है, मैं आपका उसका समर्थन करता हूं, मगर मुंबई महानगर पालिका ने कोविड में जो खर्चा किया उसका व्हाइट पेपर इस मुंबई कर को देने की जरूरत है। उस पैसे से जो चीज लोगों तक पहुंच नहीं पाई है और जो नहीं पहुंच पाई है, उसके अंदर दो दोषी है, उनको सजा मिलनी चाहिए। वो आदमी, एक भी आदमी रहना नहीं चाहिए, क्योंकि कोविड का पैसा खाना, अध्यक्ष महोदय, वो लोगों की लाश का पैसा खाना बराबर है। जिस हालत से मुंबई देश और दुनिया गुजर रही थी, और उसके अंदर अगर कुछ भ्रष्टाचार हुआ है तो उसके ऊपर एक्शन होना चाहिए, और एक ये साबित होना चाहिए कि अगर कोई आदमी ऐसे काम करता है तो वो स्कॉट फ्री नहीं जाएगा, उसको सजा मिलेगी। और उसके लिए मेरी मांग है कि जो कोविड का पूरा खर्चा हुआ है मुंबई महानगर पालिका का, उसका व्हाइट पेपर अगले असेंबली सेशन के अंदर इस टेबल में रहना चाहिए और कार्रवाई के साथ में रहना चाहिए, ये मेरी मांग है। अध्यक्ष महोदय, जब हम कोविड की जब बात करते हैं तो हमारे ध्यान में एक चीज आती है, और वो बहुत ही क्या होता है, कभी कभी कुछ काम होता है जिससे हमको सबक लेना चाहिए, हमको सीखना चाहिए। एक बात तय थी कि कोविड के अंदर हमको ये देखने मिला, कोरोना के अंदर ये देखने मिला कि हमारी मेडिकल फैसिलिटीज ऐसे बड़े हादसे को हैंडल करने के लिए सक्षम नहीं है। हम कहीं ना कहीं चूके, इतने साल में हमने मेडिकल फैसिलिटी इतनी एक्सपांड नहीं की कि कोई ऐसा काम होता है या ऐसी कोई वक्त पड़ता है तो हम उसको हैंडल कर पाए। हमारे पास सेंट जॉर्ज कामा, KEM, JJ नायर, लोकमान्य तिलक, राजावाड़ी, कुपर, भगवती जैसे हॉस्पिटल है, इसका अपग्रेडेशन बहुत जरूरी है। अध्यक्ष महोदय, आज भी अगर एक कोई पेशेंट होता है, खास करके बच्चा होता है, तो अगर उसको हॉस्पिटल में किसी गरीब आदमी को एडमिट करना है तो उसके लिए NICU और वेंटिलेटर नहीं है। आज अगर हम ये कहें कि मुंबई इस देश का फाइनेंशियल कैपिटल है और मुंबई इस देश की आर्थिक राजधानी है, और उसके अंदर अगर एक वेंटिलेटर के लिए एक MLA और एक कॉर्पोरेटर को जाके वहां पर बैठना पड़े 2-2 घंटा की, इस बच्चे को वेंटिलेटर पे डाल दो, इसकी जान बच जाएगी, तो हम किस तरह की मेडिकल फैसिलिटी की बात कर रहे हैं? इन हॉस्पिटलों के लिए फंड दे करके मुंबई के अंदर कोई बच्चा, कोई व्यक्ति, कोई बुजुर्ग बिगर इलाज का ना रहे, अगर उसके पास पैसा नहीं, वो सुविधा हमको देने की जरूरत है। थाने, नवी मुंबई, सब जगह देने की जरूरत है। मगर अध्यक्ष महोदय, इन हॉस्पिटलों को अपग्रेड करके, इन हॉस्पिटलों को डॉक्टरों की पूरी तादाद देके, अध्यक्ष महोदय, JJ हॉस्पिटल की मैं बात करता हूं कि JJ हॉस्पिटल के अंदर एक महीने तक पैरासिटामोल नहीं होता। अध्यक्ष महोदय, पैरासिटामोल, बैंडेज नहीं है, गॉज नहीं है, टेप नहीं है, सब बाहर जाके खरीदो, अध्यक्ष महोदय, आज इतने साल के बाद में अगर हम इन गवर्नमेंट हॉस्पिटलों को सक्षम नहीं कर पाएंगे, मैं किसी सरकार पे दोष नहीं लगा रहा हूं, मैं न इस सरकार पे, न पिछली सरकार में, न उसके आगे वाली सरकार में, न आने वाली सरकार की बात नहीं करता हूं, मगर ये हमारी नैतिक, कोविड को देखने के बाद में हम सबकी नैतिक जिम्मेदारी बनती है कि ये जो गवर्नमेंट हॉस्पिटल है, BMC के हॉस्पिटल है, इनको अपग्रेडेशन करना चाहिए और इनके अंदर इतनी सुविधा होनी। अध्यक्ष महोदय, अभी तो 10 मिनट भी नहीं हुई है और कोई बोलने वाला भी नहीं यहाँ पर।
20 मिनट बात किया। अध्यक्ष महोदय 4 मुद्दे तो लिया हूं मैंने, 18 मुद्दे टोटल मुंबई के। और अध्यक्ष महोदय मुंबई के लिए अगर हम लोग नहीं बोलेंगे तो कौन बोलेगा? ये अभी सब बैठे हैं अभी। चलो कंक्लूड करो। चले अब हमारे बंग साहब बोलते हैं व्हाइट पेपर छोड़ो, उसके अलावा कोई मजा नहीं आ रहा है। अध्यक्ष महोदय 2-4 मुंबई की चीज है, ये बात तय है और बड़ी जिम्मेदारी के साथ और बड़ी ईमानदारी के साथ कहता हूं कि मुंबई महानगर पालिका भ्रष्टाचार का अड्डा है। अभी बोलने दोगे कि अभी नहीं बोलने दोगे? 227 ही चाहिए, 227 वार्ड पे इलेक्शन होना चाहिए, ताकि उसमें मेरा आपको पूरा समर्थन है। अध्यक्ष महोदय मुंबई महानगर पालिका की स्कूल हो, मुंबई महानगर पालिका की हॉस्पिटल हो, ये सब चीजों के ऊपर ध्यान दे करके जो करप्शन हुआ है, जो दोषी है, उसको सजा मिलने का काम होना चाहिए, ये मैं आपके मत से सहमत हूं। अध्यक्ष महोदय यहां तक कि जो कचरा उठाने की बात है उसमें भी भ्रष्टाचार, स्कूल में भ्रष्टाचार, वो 27 वस्तु देते उसमें भ्रष्टाचार, वो बैग देते तो बैग का हैंडल बच्चे के हाथ में, बैग नीचे पड़ा हुआ है। अध्यक्ष महोदय ये हो क्या रहा है मेरी समझ में नहीं आ रहा। और उसके ऊपर मैं राणे साहब उसको ज्यादा डिटेल में नहीं जाता हूँ, क्योंकि ज्यादा डिटेल में जाऊंगा तो कुछ और भी बोलना पड़ेगा जो मैं बोल। हाँ तो अध्यक्ष महोदय ये चीज होना चाहिए। और एक जो बहुत बड़ी बात है अध्यक्ष महोदय, जो मैं बहुत जिम्मेदारी के साथ कहना चाहता हूं और अपने मतदार संघ का कहना चाहता हूं, आजू बाजू मतदार संघ का कहना चाहता हूं, मुंबई महानगर पालिका के अंदर जो एग्जिस्टिंग बिल्डिंग पे इलीगल कंस्ट्रक्शन होता है उसके अंदर सबसे बड़ा भ्रष्टाचार है और उसको रोकने का काम इस सरकार ने करना चाहिए। मेरे मतदार संघ से लोढ़ा जी शुरू कीजिए, एक्शन लीजिए। जो लोग इलीगल काम करते हैं अध्यक्ष महोदय, होता है क्या, इलीगल काम हो जाता है, वार्ड ऑफिसर या वार्ड के लोग कुछ पॉलिटिक्स में भी जबान खुलनी नहीं, वो भी मैं बोल देता हूँ, कुछ पॉलिटिशियन, कुछ वार्ड के लोग, कुछ पुलिस के लोग, क्यों हर जगह हर तरह के आदमी होते वो मिलके कर लेते। अध्यक्ष महोदय बिल्डिंग बन जाने के बाद में 2 साल के बाद में 3 साल के बाद में उनको कोर्ट का जजमेंट, बीएमसी का नोटिस, फिर वो आते हैं एमएलए के पास कि साहब ये बिल्डिंग हमने लिया था 3 साल पहले, अब हमको ये तोड़ रहे हैं, अब आप बचाइए। अब 100 लोग रह रहे हैं वहां पर, 100 फैमिली, 400 लोग, 500 लोग, औरतें आके बैठ जाती है कि साहब अभी हमारा घर टूट रहा है। एमएलए ने, कॉर्पोरेटर ने करना क्या? तो पहले दिन ही अगर उस इलीगल कंस्ट्रक्शन को रोका जाएगा तो लोग फंसेंगे नहीं और ये काम नहीं होगा। अध्यक्ष महोदय मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के सफाई कामगार का एक बहुत बड़ा इशू है। अध्यक्ष महोदय सफाई कामगार को परमानेंट घर मिलना चाहिए, ये मेरी मांग है। और ये मेरे को है कि एक सफाई कामगार का बेटा डॉक्टर होना चाहिए, इंजीनियर होना चाहिए, पढ़ना चाहिए। वो सफाई कामगार का बेटा, ओ भाई साहब क्यों नहीं मिला? ओ तुम्हारे प्रस्ताव को सपोर्ट कर रहा हूं यार। अरे आप रखिए ना, अपने पूरी रात 12 बजे तक बैठेंगे। कैप्टन साहब आप क्यों डरते हो? आपकी सरकार है, बोलेंगे 3.5 घंटा नहीं 6.5 घंटा चर्चा करेंगे यार। मुंबई के ऊपर चर्चा नहीं करेंगे तो किस पे? मुंबई का अधिवेशन और मुंबई में चर्चा नहीं तो कैसे चलेगा? अध्यक्ष महोदय सफाई कामगार को परमानेंट घर मिलना चाहिए, सफाई कामगार का बेटा सफाई कामगार नहीं होना चाहिए, सफाई कामगार की बेटी सफाई कामगार नहीं होना चाहिए। उसको इसलिए नहीं नौकरी करनी चाहिए ताकि उसको घर मिलेगा, तो सफाई कामगार को परमानेंट घर मिलना चाहिए। और जो सफाई कामगार की कॉलोनी जो रीडेवलपमेंट का फैसला मुंबई महानगर पालिका ने लिए, उसको इस स्टेट गवर्नमेंट ने खुद रिव्यू करना चाहिए। आज 150 टेनेमेंट, वाल पकाड़ी, ये जो रीडेवलपमेंट के लिए गए उसके ऊपर इस सरकार ने ध्यान देना चाहिए। अध्यक्ष महोदय जो मेरे और हमारे मंत्री महोदय की जो बहुत ही क्लोज बात है कि मुंबई का ब्यूटिफिकेशन और टूरिज्म अच्छा होना चाहिए। और तकदीर की बात है सर, आप ही के बात है टूरिज्म अभी तो दक्षिण मुंबई को आधे मिनट में खत्म करो सर। खत्म, 4 इशू बाकी बस सर। मुंबई के अंदर बस 4 इशू में खत्म करूंगा। एक टूरिज्म है पहला। टूरिज्म के लिए मुंबई के अंदर खास करके महात्मा ज्योतिबा फुले मार्केट से लेके मंत्री महोदय साहब जो गेटवे ऑफ इंडिया और उसके बाद में एलोरा अजंता है, वो बेस्ट टूरिज्म होना चाहिए। उससे मुंबई खूबसूरत भी दिखेगी और उसके लिए रेवेन्यू भी हमको बहुत ज्यादा आएगा। फॉरेन टूरिस्ट आते हैं तो टूरिज्म के ऊपर काम करना चाहिए। ये एक मेरी बात। अध्यक्ष महोदय पुलिस के जो लोग हैं, हमारे कर्मचारी जो कांस्टेबल्स हैं, उनके लिए हाउसिंग के लिए काम करना चाहिए। मेरे मतदार संघ में पुलिस कॉलोनीज है, एक एमटी है नागपाड़ा पे, मांडवी मोहम्मद अली रोड पे, इमामवाड़ा नागपाड़ा, उसकी
स्थिति बहुत ही ज्यादा खराब है। वो पुलिस कर्मचारी अपनी काम पे ड्यूटी पे जाता है, उसके बच्चे उसकी बीवी उस टूटे फूटे घर में जाते छत गिर रही है वहां रहते हैं। अध्यक्ष महोदय, ये जो मुंबई पुलिस क्वार्टर्स है उसके लिए जितना भी फंड लगे उतना फंड प्रोवाइड करके